राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट द्वारा तहसीलदार हिंगनघाट को एक ज्ञापन सौंपा गया, जिसमें तालुका में रेत माफियों द्वारा अवैध रेत उत्खनन और अवैध रेत परिवहन के खिलाफ काली पट्टी बांधकर विरोध जताया गया और प्रशासन से कार्रवाई की मांग की गई। राष्ट्रवादी पार्टी के प्रदेश सह चिटनीस अतुल वांदेले और जिला अध्यक्ष सुनील राउत की उपस्थिति में आज बड़ी संख्या में कार्यकर्ताओं की उपस्थिति में हिंगनघाट तहसीलदार को एक ज्ञापन दिया गया। हिंगनघाट तालुका में कई रेत घाट से अवैध रेत खनन जारी है, जिससे सरकार के करोड़ों रुपए के राजस्व का नुकसान हो रहा है। ज्ञापन में आरोप लगाया गया कि शासन प्रशासन रेत माफिया की अनदेखी कर रहा है। रेत माफिया द्वारा नियम बाह्य अवैध रेत उत्खनन किया जा रहा है, उनके खिलाफ कार्रवाई की मांग की गई है और कार्रवाई नहीं होने पर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गुट ने आंदोलन की चेतावनी दी है। इस अवसर पर राकापा पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित थे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आम्ही हे जे काळी पट्टी बांधलेली आहे, हे काळी पट्टी आम्ही या प्रशासनाचा आज निषेध करत आहे। मोठ्या प्रमाणात निषेध यासाठी करत आहे की आमच्या भागातले डेपो हिंगणघाट तालुका आणि समुद्रपूर तालुक्यातले डेपोला कोणत्याही परमिशन नाही आहे। घाट आतापर्यंत लिलाव झालेले नाही आहे, पण त्या डेपोमधले मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत आहे आणि अनधिकृत पद्धतीने ज्या रेतीची चोरी होऊन राहिलेली आहे ते चोरी थांबली पाहिजे आणि या सर्वसामान्य जनतेला न्याय भेटला पाहिजे। घरकुलवाल्यांना रेती 5 ब्रास मोफत द्यायची आहे, म्हणजे 5 ट्रॅक्टर त्यांना मोफत द्यायचे, पण घरकुलवाल्यांना मोफत रेती मिळत नाही आहे। आणि हे प्रशासन आणि तहसीलदार फक्त कारवाई कोणावर करत आहे? जो सामान्य कुटुंबातला माणूस आहे, हातमजुरी करणारा माणूस आहे, ज्याच्यापाशी एक ट्रॅक्टर राहते, तर ट्रॅक्टरवाल्यावर कारवाई करत आहे सिंगल आणि वरत जिल्हाधिकारी आणि एसपीला फक्त ते कारवाई दाखवत आहे, पण माफिया लोकांवर कारवाई होत नाही आहे। आणि माफिया 300 ते 400 टिप्पर रोज रेती काढून रेती चोरी करून इतर जिल्ह्यामध्ये इतर राज्यामध्ये ती रेती मोठ्या प्रमाणात देत आहे आणि विकत आहे आणि कोटी रुपये मोठ्या प्रमाणात माफिया कमवत आहे। याच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे। प्रशासन दुर्लक्ष का करत आहे हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे प्रश्न आहे आणि जनतेमध्ये अशी चर्चा आहे का प्रशासनाचेच अधिकारी लोक याच्यात काहीतरी वाटेगरी आहे, म्हणून हे लोक कारवाई करत नाही आहे। म्हणून प्रशासनाचा आज निषेध म्हणून आज आम्ही काळी पट्टी बांधलेली आहे। आज प्रशासनाचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि सामान्य जनतेला आणि आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी म्हणून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। तुमची पुढची भूमिका काय असणार? आमची पुढची भूमिका राहणार आहे, जर तुम्ही रेती माफियावर जर कारवाई केली नाही, तुम्ही रेती बंद केलेली नाही, चोरीची रेती जर बंद गेलेली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आक्रमक भूमिका घेणार आणि त्याचे जे काही पडसाद उमटणार त्याचं जबाबदार हे प्रशासन आणि शासन राहणार आहे। आणि म्हणजे मोठमोठे टिप्पर त्या माध्यमातून जात आहे आणि छोट्या व्यावसायिकांवर जे हातमजुरी करून किंवा आपल्या पोट भरायसाठी म्हणून परिवार पोषणासाठी म्हणून त्याच्यावर कारवाई करत आहे, याचा निषेध करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मोठ्या प्रमाणात आंदोलनाची हाक दिलेली आहे। मित्रांनो, आपण पाहत आहोत की शहरात मोठ्या प्रमाणात माफिया बाहेर राज्यात किंवा बाहेर शहरात इथून मोठ्या प्रमाणात टिप्पर चाललेले आहे आणि याचा राजकीय आश्रय कोणाचा आहे हे सगळ्या विधानसभेला माहीत आहे। म्हणून मी प्रशासनाला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पुन्हा विनंती करतो की आपण या निवेदनाची दखल घ्या, अन्यथा आम्ही रास्ता रोकोच्या माध्यमातून असं मोठ्या प्रमाणात आंदोलन करू। इतकेच बोलून आपले विचार व्यक्त करतो। जय हिंद। एनबीसी न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनुरकर की रिपोर्ट। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।